आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. 15-20 मिनटं फार तर त्याच्यामध्ये लागेल, कारण की मी माझं जे चिंतन आहे या संदर्भातलं, हा एक व्यापक विषय आहे आणि या विषयावरचं चिंतन जे अनेक वर्षापासून आपलं सगळ्यांचंच चाललेलं आहे, त्याचं एक जिस्ट काढून, त्याचा एक सारांश काढून मी माझा जो निबंध एक प्रकारे तयार केला आहे तो मी आपल्या ग्रुपवर एका पाठवलेला आहे. तर आपण सगळे लोक तो निबंध बघू शकता पूर्ण, कारण की त्या निबंधामध्ये संपूर्ण अशा प्रकारचा एक आराखडा काढण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर हे जे समकालीन म्हणजे नव्वदोत्तर, ही जी संकल्पना आहे ही मला असं वाटतं की या चर्चासत्रांनी स्थापित होणार आहे. आपल्या करंदीकर सरांनी सुद्धा त्यांच्या बीजभाषणामध्ये हे म्हटलेलं होतं की समकालीन म्हणजे नव्वदोत्तर, कारण की पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण जे काल विभाजन आधुनिक मराठी वाङ्मयाचं करत होतो ते स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर, साठोत्तर आणि नव्वदोत्तर अशा 4 भागांमध्ये आपण करत होतो. आणि त्याच्यामध्ये समकालीन असं म्हटलं, आम्ही सुद्धा समकालीन साहित्याचा पेपर अनेक वर्ष शिकवला आणि शिकलो सुद्धा. तेव्हा समकालीनची संकल्पना महायुद्धोत्तर किंवा नवसाहित्योत्तर साहित्य आणि 2000 पर्यंतचं साहित्य म्हणजे समकालीन असं म्हटलं जात होतं. पण विशेषतः 21व्या शतकामध्ये जेव्हा आपण नव्याने विचार करायला लागलो, अनेक प्रकारच्या बदलांना आपण सामोरे गेलो, तेव्हा आपल्या लक्षात आलं की नव्वदोत्तर साहित्य हे खऱ्या अर्थाने समकालीन साहित्य आहे ते ठरत होतं. आता नवसाहित्य म्हणजे समकालीन साहित्य, नव्वदोत्तर साहित्य याच्यामध्ये काय महत्त्वाचं असतं तर काळ महत्त्वाचा असतो आणि नव्या जाणीवा किंवा नव्या दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. त्याच्यातून ही समकालीनतेची संकल्पना जी आहे ती आपल्यासमोर उभी राहते. आणि म्हणून आजचं समकालीन साहित्य म्हणजे नव्वदोत्तर साहित्य आणि त्याचा आधारभूमी त्याची काय आहे, कारण की प्रत्येक कालखंडामध्ये जी काही परिवर्तनं होतात त्याच्या मागे कुठली तरी घटना असते महत्त्वाची आणि अधिष्ठान म्हणून. जसं स्वातंत्र्यप्राप्ती, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, ह्या जशा घटना आहेत तसं जागतिकीकरण ही एक महत्त्वाची घटना आहे आणि ती घटना या सगळ्या याच्यामागे उभी आहे. ह्या सगळ्यांचा उहापोह अनेकांनी केलेला आहे, ज्याचं नुसतं नाव घेण्यात काही अर्थ नाही. पण आर्थिक क्षेत्रामध्ये जे बदल ज्याला आपण खाऊजा म्हणतो, जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण, आणि ते आमूलाग्र अशा प्रकारचं परिवर्तन झालं. पण तेवढंच परिवर्तन नाही आहे, त्याच्यासोबत नवतंत्रज्ञानाचं जे परिवर्तन आहे म्हणजे संगणक, महाजाल आणि समाज माध्यमांमधलं परिवर्तन. तिसरं परिवर्तन माध्यम क्रांती, ज्याला आपण म्हणू दूरदर्शन वाहिन्या, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि त्याच्या मागोमाग आलेला सोशल मीडिया. चौथं अशा प्रकारचं परिवर्तन तर वाचन संस्कृतीपासून दर्शन संस्कृतीकडे सरकलेला आपल्या अभिरुचीचा म्हणजे मराठी भाषिक वाचन संस्कृतीच्या अभिरुचीचा केंद्रबिंदू जे आहे ते वाचन संस्कृतीकडून त्याचा जो ते अभिरुचीचं केंद्र जे आहे ते वाचनाकडून दर्शनाकडे सरकलं आणि परिघाच्या बाहेर गेलेलं आपल्याला दिसतं. चित्रपटापासून मालिकांपर्यंत, ग्रंथ पुस्तक निर्मितीपासून तर ई-बुक्स निर्मितीपर्यंत, ग्रंथकोश संदर्भांपासून गुगल विकिपीडिया संदर्भांपर्यंत. आणि हे अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं मला आठवतं की 1993 नागपूरच्या तरुण भारतनी तेव्हा म्हणजे दूरदर्शन तेव्हा पहिल्यांदा म्हणजे मालिका तेव्हा निघाल्या आल्या होत्या. रूपवाणी नावाचं सदर मी तेव्हा लिहिलं 1993 तरुण भारतमध्ये. रूपवाणी नावाचं म्हणजे दूरदर्शनवर आधारलेलं सदर. म्हणजे हे बदल आपल्याला दर्शवतात. म्हणजे एक प्रकारचं ज्याला पॅराडाईम शिफ्ट म्हणतात, पॅराडाईम शिफ्ट, हे पॅराडाईम शिफ्ट आहे. आपल्या अलीकडचे एक महत्त्वाचे एकांकिकाकार डॉक्टर पराग घोंगे जे आहे त्यांची एक एकांकिका पण आहे या विषयावरची, पॅराडाईम शिफ्ट या नावाची. तर हे जे पॅराडाईम शिफ्ट आहे याची एक व्याख्या केली जाते की पॅराडाईम शिफ्ट इज अ मेजर चेंज इन द कन्सेप्ट्स अँड प्रॅक्टिसेस ऑफ हाऊ समथिंग वर्क्स ऑर इज अकम्प्लिश्ड. आता हे जे पॅराडाईम शिफ्ट आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतं की 20व्या आणि 21व्या शतकाचा जो संक्रमण काळ आहे, या संक्रमण काळामध्ये हे परिवर्तन घडत आहे आणि हे परिवर्तन संपूर्ण जगामध्ये घडत आहे आणि भारताचं परिप्रेक्ष्य वेगळं आहे. मला एक मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा इथे मांडायचा आहे की प्रत्येक देशाची, जसं अनेक देशीवादी विचारवंत म्हणतात की चित्रे म्हणतात किंवा देवी म्हणतात किंवा नेमाणे म्हणतात की प्रत्येक देशाची आपली एक आधुनिकता असते, स्वतःची आधुनिकता असते, देशी आधुनिकता ज्याला म्हटलं जातं. तर ही जी आपली म्हणून आधुनिकता असते प्रत्येक संस्कृतीची, प्रत्येक देशाची एक प्रकारची, त्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण या बदलांकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते बघितलं तर मग त्याचा आणि आपल्या साहित्याचा अनुबंध म्हणजे जीवनाचा पहिल्यांदा आणि मग जीवनातून साहित्यामध्ये झिरपलेल्या जाणीवांचा अनुबंध
आपल्याला नीट समजून घेता येतो. एकदम कोणत्या तरी कल्पना कोणत्या तरी विद्यापीठामध्ये एखाद्या विद्वानांनी त्याच्या बुद्धिवादी डोक्यातून काढलेल्या आणि त्या जशाच्या तशा आयात करायच्या आणि इथे लावण्याचा प्रयत्न करायचा आणि अवतीभोवती सगळी शांतता आहे असंच आपल्याला असं करणं बरोबर नाही, असं करणं योग्य नाही. असं करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला आहे, त्याचा आपण विचार करू. तर हा संक्रमणाचा काळ आहे, हा संभ्रमाचा काळ आहे, हा संशयाचा काळ आहे, हा संधी काळ आहे. कारण की कोणताही संधिकाळ जो असतो, तुम्ही जर मागल्या शतकाच्या म्हणजे 19व्या आणि 20व्या शतकाचा संधिकाळ जर बघितला तर अशाच प्रकारचं संक्रमण आणि आपल्या भारताच्या भूमीवर किंवा भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये घडलेलं आपल्याला दिसतं. तेच परिवर्तन. मग त्या संक्रमण काळाचा, त्या परिवर्तनाचा, त्या बदलांचा परिणाम मानवी मनावर, मानवी समाजावर, मानवी संस्कृतीवर आणि पर्यायाने लेखकांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या कलाकृतीतून तो अभिव्यक्त कसा होतो ते बघणं. आणि असं ज्या ज्या कलाकृतीमध्ये, ज्या साहित्यकृतीमध्ये, ज्या वाङ्मय प्रकारांमध्ये आणि ज्या वाङ्मय प्रवाहांमध्ये ते अभिव्यक्त होतं, त्याच्यातून एक जे नवा प्रवाह जन्माला येतो त्याला आपण नवोदत्तर साहित्याचा प्रवाह म्हणतो. आणि याच्यामध्ये एक इतका संभ्रमणाचा आणि संक्रमणाचा काळ हा तयार झाला की मला एक महानोरांची, माझे आवडते कवी आणि अभ्यासाचे विषय, त्यांची एक कविता आठवते की विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट फुलांची नक्षी, गर्दीत हरवली वाट, कुणी सन्नाट बावरा पक्षी, गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट बावरा पक्षी. म्हणजे एखादी गर्दीमध्ये वाट हरवून जावी आणि माणूस सैरभैर व्हावा, अशा प्रकारची अवस्था माणसांची व्यक्तिगत पातळीवर आणि लेखकांची त्यांच्या जगनाच्या आणि लेखनाच्या पातळीवर झालेली या काळामध्ये आपल्याला दिसते. अनिलांची एक कविता आहे, उथळ उथळ पलबलात संगळून जळ बसते, क्षणजीवी वर्तुळात हललेसे भासविते. क्षणजीवी वर्तुळात, हे जे क्षणिकत्वाचं एक शाप आहे, क्षणजीवित्वाचा शाप आहे. आज नवं उद्या शिळ होणार, हा क्षणजीवित्वाचा शाप सुद्धा साहित्याला कशा पद्धतीने आपल्याला दिसतो. या सगळ्या संभ्रमाच्या काळामध्ये स्वाभाविकच असतं की संकल्पनांची अशी दाटी झालेली असते आणि संकल्पनांची गर्दी झाल्यामुळे, संकल्पनांच्या गर्दीमुळे अनेक गोष्टी खूप आपल्या म्हणजे काय असतं की मग याचा विचार योग्य की हा विचार उत्तर आधुनिकतावाद बरोबर की उत्तर वसाहतवाद बरोबर, त्यांच्यामध्ये मग आधुनिकतावादाची प्रतिक्रिया म्हणून उत्तर आधुनिकतावाद आहे की आधुनिकतावादाचा विरोध म्हणून उत्तर आधुनिकतावाद आहे, वसाहतवादाचा विरोध म्हणून उत्तर वसाहतवाद आहे की वसाहतवादाचा पुढचा टप्पा म्हणून उत्तर वसाहतवाद आहे. आणि मग सगळं पोस्ट प्रत्येक गोष्टीला पोस्ट लावलं की नवा विचार तयार होतो. आणि मग तो नवा विचार जसा आपण आपल्या मोबाईलच्या पेटीमध्ये इकडून कचरा घेतला की तिकडे फेकतो, म्हणजे आपण पाट्या टाकण्याचं काम ज्याला म्हणतात खऱ्या अर्थाने, म्हणजे इकडचा कचरा उचलला की तिकडे टाकायचा. अशा पद्धतीने आपण ते आयात कसे करतो त्याच्याविषयी निशिकांत ठकारांनी आणि आपल्या मान्यवर लोकांनी फार छान लिहिलेलं आहे आणि ते आपण इथे बघणार आहोत. तर हा जो बदल आहे, जागतिकीकरणानंतरचा बदल, हा सगळ्या विश्वातला बदल, याच्याने जे साहित्य प्रभावित झालं त्या प्रभावातून आलेलं आणि त्या प्रभावानंतर आलेलं साहित्य म्हणजे खऱ्या अर्थाने नवोदत्तर साहित्य. मग याचे जे वेगवेगळे आयाम आहे, उत्तर आधुनिकतावाद असेल, उत्तर वसाहतवाद असेल, संगणक क्रांती असेल, माध्यम क्रांती असेल, आपल्या देशातली भारतातली राजकीय परिवर्तन असतील, आर्थिक उदारीकरण असेल, जाहिरातींचा प्रभाव असेल, खाजगीकरणाचा मल्टीनॅशनलचा प्रभाव असेल, अनेक प्रभाव आहे. पण याचा अर्थ त्या हत्ती आणि आंध्यांच्या गोष्टीसारखं होऊ नये की एखादा समीक्षक म्हणतो की हाच प्रभाव आहे. उत्तर आधुनिकतावादाला पकडून असणारे काही लोक आहेत, आमचे एक दोन काही समीक्षक मित्र आहेत, ते उत्तर आधुनिकतावादावर आणि खूप संभ्रमित आणि सगळ्या अशा महाकथनांचा मृत्यू झाला आहे, याचा मृत्यू झाला आहे, निराशावादी, सबझूटवादी, चंगळवादी, भोगवादी अशा प्रकारच्या भावनांनी पछाडलेल्या आणि अशा प्रकारच्या अनुभवांचं चित्रण करणाऱ्या साहित्यावर निबंध लिहितात आणि त्याचं हे करतात, मांडणी करतात. पण प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र दर 2 दिवसांनी आपल्या कुटुंबासोबत जे छान क्षण घालवतात, कुटुंब वत्सलतेचं दर्शन घडतं. हा विरोधाभास आहे. मला असं वाटतं की जेव्हा आपण अशा आयातीत गोष्टी घेतो तेव्हा असे विरोधाभास निर्माण होतात, पण ते निर्माण व्हायला नको. सारंग दर्शनींची एक छोटीशी कविता आहे, या सगळ्यांचं चित्रण मराठीमध्ये अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. म्हणजे अरुण काळेंचा उल्लेख मगाशी आला. अरुण काळेंचं जे अतिशय म्हणजे गेले विचार येते, पण अरुण काळेंचं जे ग्लोबलचं गावकूस आहे, मी किती दिवसापासून त्यांची कविता वाचतो आहे, ती मल्टी लुटालुटीची झिंग झिंग लपा लपा.
काय शब्द आहेत. मल्टी लुटालुटीची झिंग झिंग लपालपा, म्हणजे त्याच्यामध्ये मल्टीनॅशनल कंपन्या येतात, त्यांचा तो सगळा आपली लालसा येते, आपला चंगळवाद येतो, भोगवाद येतो, मग झिंग चढलेली आहे माणसाला. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये माणसाचं कसं अस्तित्व झालेलं आहे, एखाद्या मर्ढेकरांनी वर्णन केलेल्या, त्या पिपात मेले ओल्या उंदीनं, माना पडल्या मरगळल्या विना आसक्ती विना, आणि ओठांवरती ओठ लागले पिपात उंदीर नाले नाले, बेकलाईटी बेकलाईटी. हे जे दांभिकतेचं हे आहे ना, ते आपल्याला असं दिसतं की त्या अरुण काळेंच्या कवितेमध्ये आहे, किंवा आपल्या नव्या शतकाची जमीन नावाची एक कविता आपल्या वसंत आबाजी डहाकेंनी लिहिलेली आहे. वसंत आबाजी डहाकेंची लिहिलेली आहे की ते काय म्हणतात, की ते सुंदर विरोधाभास वर्णन करतात. आत्महत्यांच्या इच्छांचे काळे पक्षी आभाळात घिरट्या घालत असतात, तेव्हा महाकाय वास्तू भांडारात लालसा फिसारा फुलवून नाचत असते. आत्महत्यांच्या इच्छांचे काळे पक्षी आभाळात घिरट्या घालत असतात. विरोधाभास हा नवोदोत्तर काळाचा, तसा तर विरोधाभास, पॅराडॉक्स आणि हा जो डायलेमा आहे तो 20व्या आणि 21व्या शतकाचंच एक वैचारिक आणि एक भावनात्मक असं अधिष्ठान त्याचंच आहे. म्हणजे धर्म आणि अध्यात्म आणि विज्ञान आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, परंपरा आणि नवता, याच्यामध्ये तडफडणारं मानवी मन आहे ते आपल्याला सर्वत्र दिसतं. त्याचीच एक प्रकारे अतिशयता या कालखंडामध्ये प्रत्ययाला येते. म्हणून म्हणतात वसंत आबाजी, आत्महत्यांच्या इच्छांचे काळे पक्षी आभाळात घिरट्या घालत असतात, तेव्हा महाकाय वस्तू भांडारात मॉल्समध्ये लालसा पिसारा फुलवून नाचत असते. सायंकाळी घराकडे परतणारे लोक इतस्तः फेकले जातात भवतालात, कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय, बॉम्बस्फोट कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय, तेव्हा बुद्धीचे कीटक महाजालात गुरफटलेले असतात. हा जो विरोधाभास आहे, आणि त्या विरोधाभासातून संवेदनशील कलावंताला येणारी जी एकाकीपणाची, एकटेपणाची, निरर्थकपणाची, परात्मतेची अनुभूती आहे, जाणीव आहे, ती या काळाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. अर्थात ही जी परात्मता ही प्रत्येक काळातल्या संवेदनशील कलावंताला जाणवते. म्हणून मला नेहमी असं वाटतं की जेव्हा एखादा समीक्षक किंवा लेखक किंवा विचारवंत विशिष्ट राजकीय परिवर्तनाला किंवा विशिष्टच काळाला परात्मतेशी जोडतो, तेव्हा मला असं वाटतं तसं जोडणं चूक असतं. कोणत्याही काळातला बघा, मर्ढेकरांची अवस्था काय आहे, मुक्तिबोधांची अवस्था काय आहे, तिकडे केशवसुतांची अवस्था काय आहे, दोन संस्कृतींचा संघर्ष किंवा दोन अशा प्रकारच्या वृत्तीप्रवृत्तींचा संघर्ष किंवा नव्या आणि जुन्या वृत्तीप्रवृत्तींचा संघर्ष प्रत्येक काळामध्ये येतो. संवेदनशील कलावंताला प्रत्येक काळामध्ये हा संघर्ष अनुभवायला मिळतो आणि त्यातून तो तडफडाट जो व्यक्त करतो. शंकर वैद्यांची कविता आहे, सुंदर आहे, ब्रेन ड्रेनवरती लिहिलेली. मिसिसिपीवर श्रावण बाळ, पाणी आणायास जातसे मिसिसिपीवर श्रावण बाळ, माय बापते वाट पाहती क्षणाक्षणांनी मोजित काळ, तृष्णा व्याकुळ जीव तयांचे श्रावण श्रावण एकच ध्यास, खळखळ वाटे बुडते घागर ती भरल्याचा संतत भास, कुठे नदियन कसले पाणी ठाऊक नव्हते काही त्यास, अंधाराचा डोह तेवळा. इकडे आईबाप तडफडत आहेत, म्हातारे आणि मुलं त्या सगळ्या भोगवादाच्या आणि सगळ्या चंगळवादाच्या किंवा याच्या नावाखाली वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे लागून अमेरिकेकडे आणि विदेशाकडे चाललेले आहेत, तिथेच राहतात. इकडे पाहून घ्या म्हणतात बाकीच्यांना. श्रावण आला घागर घेऊन क्षणभर सारे आनंदात, परी कोरडी होती घागर केवळ होती नाणी आत, केवळ होती नाणी आत असं ते म्हणतात. सारंग दर्शनीने एक छोटीशी कविता लिहिलेली आहे की सगळ्या विश्वाचे ज्ञान गुगलून काढतो मी आणि बुचकळतो माझ्या क्लिन्न अंतरंगात, रंगवतो त्याला माझ्या इष्टमन कलर्सनी आणि रंगवून टाकतो थोबाडे जगाची आरपार. मी माझे मला, तू तुझे तुला आणि जगाच्या बैलाला, साऱ्यांचे सारे कनवटीला माझ्या बोटाच्या टोकाला. मी आहे विश्वाचा कर्णधार, भयभीत आभासी अस्पर्श मी, अवध्य मी, अलंघ्य मी टांगलेला. हे जे त्रिशंकू अवस्था आहे माणसाची, ही या नवोदोत्तर कालखंडाची महत्त्वाची अवस्था आहे असं आपल्याला दिसतं. या कालखंडामध्ये जे काही मग प्रवाह निर्माण होतात, त्या प्रवाहांचं मी काही गोष्टी फक्त इथे उल्लेख करणार आहे काही गोष्टींचा, कारण की मी ते माझ्या
त्या निबंधामध्ये मी ते आराखड्यामध्ये मांडलेलं आहे, ते तुम्ही बघा आवर्जून. माझा जो निबंध त्याच्यामध्ये टाकलेला आहे. कोणाला जर तो वेगळ्या पद्धतीने हवा असेल तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा अन्य ठिकाणी तो नक्की पाठवेल. वेगवेगळ्या ग्रुपवर मी नंतर टाकणारच आहे तो, अर्थात माझा निबंध नवोदोत्तर मराठी साहित्य एक चिंतन नावाने हे मी एक तयार केलेलं. पण समकालीन नवोदोत्तर, मग ह्या पार्श्वभूमीवर जे समकालीन साहित्य निर्माण होतं. आता काय झालं, कालपर्यंत कसं होतं, आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो समकालीन साहित्य प्रवृत्ती आणि प्रवाहाचा पेपर, तेव्हा एक संभ्रमावस्था होती की समकालीन साहित्य कशाला म्हणायचं. आता मला वाटतं की समकालीन साहित्य म्हणजे 21व्या शतकामधलं साहित्य, आता ही संभ्रमावस्था संपलेली आहे आणि आजच्या चर्चासत्रांनी त्या संभ्रमावस्थेला पूर्ण विराम दिलेला आहे असं मला वाटतं. आणि हीच आजच्या या चर्चासत्राची फलश्रुती आहे. करंदीकर सरांनी सुद्धा तशा पद्धतीचा विषय मांडला होता. 1990 नंतरचं साहित्य आणि मग आता पुढे निर्माण होणारं साहित्य, एक मोठं पॅराडाईम शिफ्ट, एक मोठं आमूलाग्र परिवर्तन या कालखंडामध्ये झालेलं आहे, जीवनाच्या जाणीवांच्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे. आता त्याचा उत्तर आधुनिकतावादाशी काय संबंध आहे का? मला वाटतं नाही आहे, तसा संबंध नाही आहे. उत्तर आधुनिकतावाद ही संकल्पना फार पूर्वीपासून आपल्या इकडे आणि मांडल्या गेलेली आहे. त्या तुलनेमध्ये मला असं वाटतं की या आजच्या काळाचा संबंध उत्तर वसाहतवादाशी आहे. म्हणजे भारतीय परिप्रेक्ष्यात जर आपण विचार केला तर भारतीय परिप्रेक्ष्यात वसाहतवादाचा जास्त अनुबंध आहे, कारण की वसाहतवाद आपण गुलाम होतो, आपल्याशी जोडलेला आहे. आणि उत्तर वसाहतवाद म्हणजे काही लोक त्याला देशीवाद किंवा ज्या काही चळवळी आहेत, म्हणजे देशी भारतीय सांस्कृतिक आणि मूल्यांचं म्हणा किंवा मिथकांचं पुराण, जसं मगाशी सरांनी उदाहरणं दिली, अनेक उदाहरणं दिली. अमिशचं उदाहरण दिलं. अमिश माझा आवडता लेखक आहे. अमिशचं जे साइन ऑफ इश्वाकू नावाचं रामावरचं पुस्तक आहे, किंवा वॉरियर ऑफ मिथिला नावाचं पुस्तक आहे, किंवा त्याचं रावण एनिमी ऑफ आर्यावर्त नावाचं आहे, किंवा त्याची शिवा ट्रिलॉजी आहे, किंवा त्यांचं अमर्त्य भारत नावाचं अमिशचं पुस्तक आहे, किंवा देवदत्त पटनायकची मेरी गीता आहे, किंवा हे सगळे पुस्तक माझ्या संग्रहामध्ये आहेत आणि याचं सतत वाचन मी करत असतो. हे जे सगळे लेखक आहे हे एक प्रकारे ह्या उत्तर वसाहतवादाचं प्रतिबिंब यांच्या लेखनामध्ये पडलेलं आहे. त्याला कोणी पुनरुज्जीवनवाद म्हणू शकतं, त्याला कोणी आणखी काही म्हणू शकतं, पण उत्तर वसाहतवादी अशा प्रकारची एक अस्मितेची जागृतीची ही गोष्ट आहे आणि आपल्या संस्कृतीला जोडून गेलं कुठेतरी. म्हणूनच काही उत्तर आधुनिकतावादातल्या काही सकारात्मक प्रवृत्ती ज्या आहेत, बघा नकारात्मक प्रवृत्ती आपल्या डोळ्यासमोर येतात सगळ्या, पण त्याच्या जसं जागतिकरणाच्या सकारात्मक प्रवृत्ती पण आहे. जागतिकरण ही काही एकमार्गी वाहतूक नाही आहे, जागतिकरण ही दुहेरी वाहतूक आहे. जसं ते त्यांच्याकडून सगळं आपल्याकडे आलं तर आपलेही गेले की नाही. आपलेही मोठे मोठे जे उद्योगपती आहेत त्यांनी सगळ्या जगामध्ये कॉन्कर्ड केलं की नाही, जगामध्ये मोठेपण स्थापित केलं की नाही. आपण मराठीचे पण सगळं आपलं जगामध्ये गेलं की नाही. आज कोणतंही संमेलन हे वैश्विकच असतं एक प्रकारे. आज आपण इथे चर्चासत्र घेतोय, जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये हे चर्चासत्र लोक बघू शकतात. म्हणजे दुहेरी जागतिकरण ही दुहेरी वाहतूक आहे. आपण आधी वाटत होतं, अनेक लोकांनी जागतिकरणावर टीका केली होती, पण प्रत्येकच जी शिफ्ट असते ना त्याचे चांगले वाईट दोन्ही परिणाम असतात. आपण जर चांगल्या परिणामांचा, आता नवतंत्रज्ञानाचा आहे, असे अनेक चर्चासत्र झाले की नवतंत्रज्ञानाचा अध्यापनामध्ये कसा उपयोग करायचा याच्यावर चर्चासत्र होत होतं. पण त्या चर्चासत्रामध्ये निबंध वाचणाऱ्या त्या निबंध वाचकाच्या निबंधामध्ये अनेक अडथळे येत होते. म्हणजे नवतंत्रज्ञानाचा उपयोग करता येत नाही अध्यापनाला, हे जणू काही त्याच्यातून सिद्ध होत असतं. हा पॅराडॉक्स असतो. तर असं पण होतं. आणि उलट अनेक केशव सखाराम देशमुख त्या दिवशी म्हणत होते की प्रत्यक्ष शिकवण्याचा आणि याच्यामध्ये जो आनंद आहे तो खरोखरच आहे. प्रत्यक्ष शिकवण्यामध्ये आणि जी बॉडी लँग्वेज असते, ए हृदयीचे ते हृदयी घातले असतं. आपण परस्परांशी प्रत्यक्षामध्ये संवाद करतो, एकमेकांशी प्रत्यक्षामध्ये संवाद करतो, त्याच्यामध्ये आणि या नवतंत्रज्ञानाच्या उपयोगामध्ये नक्कीच अंतर आहे. याचा अर्थ हे आपल्याला सोडून द्यायचं नाही. शेवटी समन्वय, आपली मराठी संस्कृती की नेहमी समन्वयशील अशा प्रकारची संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीत म्हणा ना, समावेशकता आहे त्याच्यामध्ये, इन्क्लुझिव्हनेस त्याचं वैशिष्ट्यच आहे आणि त्याच्यामुळे आपण त्या अंगाने विचार करतो. तर नव्वदोत्तर मराठी साहित्याचा एक स्थूल आराखडा मी मांडतो आणि 2-4 मिनिटामध्ये माझं विवेचन मी पूर्ण करतो. एक स्थूल आराखडा आपल्याला बघता येईल की 1990 ते 2020 या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये काय काय आहे तर जागतिकीकरण आहे, खाजगीकरण आहे, उदारीकरण आहे, संगणक क्रांती आहे, महाजाल आहे, माध्यम क्षेत्रातले आमूलाग्र बदल आहेत, ग्लोबल व्हिलेज आहे,
इरा ऑफ IT ज्याला म्हणतो आपण, इरा ऑफ नॉलेज म्हणतो, ह्या संकल्पनानंतरचं जे जाणीव विश्व आहे आणि भारतीय लेखकांचं भावविश्व आहे. आपण लक्षात घ्या, कोणत्याही आता अनेक लेखक असेही आहेत इंग्रजीमधले की ते इंग्रजी वाचकांना आवडेल अशा प्रकारचं आपल्याकडचं नेऊन तिकडे ठेवतात त्यांच्यासमोर. मग आपल्या परंपरा संस्कृतींना विकृत स्वरूपामध्ये, विचित्र स्वरूपामध्ये, आणि मग ते त्यांना आवडतं म्हणून अशा विक्षिप्त स्वरूपामध्ये मांडत असतात. ते आपण अनेक क्षेत्रामध्ये बघतो, साहित्याच्या क्षेत्रामध्ये नाही, अनेक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे हे घडत असतात. तर तसेही करणारे लोक आहेत. पण भारतीय लेखकांचं जे भावविश्व आहे, जसं मी जे प्रवाह काढतो या कालखंडातले, मी 6 प्रवाहांमध्ये मला दिसतं सगळं. मी अलीकडे केशव सखाराम देशमुख सरांच्या कवितेवर जेव्हा एक दीर्घ लेख लिहिला, तेव्हा मला ग्रामीण साहित्याचा आणि आज ग्रामीण साहित्य कशा पद्धतीने, सदानंद देशमुखांच्या चारी मेरावरचा माझा आधी अलीकडे लेख प्रसिद्ध झाला होता. तर चारी मेरा असो की केशव सखाराम देशमुख यांची कविता असो, ती प्रातिनिधिक रूप आहेत नव्वदोत्तर ग्राम जाणीवेची, आणि ती रूपं आपल्याला दिसतात लक्षात येतं. तर दलित आंबेडकरवादी साहित्य प्रवाह आहे, त्याच्यामध्ये एक परिवर्तन झालेलं आहे, एक नवी पिढी आलेली आहे, नव्या जाणीवांनी आलेली आहे. आणि या सगळ्या म्हणजे बघा, प्रवाहांचं वेगळेपण आहेत शिल्लक, पण प्रवाहांचं वेगळेपण मिटवणारा सुद्धा हा कालखंड आहे की नाही. म्हणजे प्रवाहांचं वेगळेपण काय असतं की प्रत्येक प्रवाहातल्या माणसांचे जे काही संबंध आहेत, व्यष्टी समष्टी सृष्टी अवतीभोवतीच्या जगाशी संबंध आहेत, त्याच्यामध्ये कुठेतरी एक सारखे प्रश्नसुद्धा आलेत. जागतिकीकरणानंतरचे, माध्यम क्रांतीनंतरचे प्रश्न, मग तो आंबेडकरवादी कवी असो की मग ती स्त्रीवादी कवयित्री असो की ग्रामीण कवी असो, त्या सगळ्यांचे प्रश्न जसे काही बाबतीत वेगळे आहेत तसे काही बाबतीत समान आहेत. त्याच्यामुळे त्या समान प्रश्नांना सगळेच सामोरे जाताना दिसतात. त्यातून एक प्रत्येकाच्याच जाणीव विश्वामध्ये एक डायलेमा, एक पॅराडॉक्स आणि एक संभ्रमावस्था निर्माण होते. त्याच्यातून कोणी वाट काढतं, त्याच्यातून महानगरी कवींसारखे कवी जे आहेत ते एका वेगळ्या पद्धतीने व्यक्त होताना दिसतात. म्हणजे मंगेश नारायणराव काळे असतील, सलील वाघ असतील, मगाची सरांनी पण अनेकांचे नावं घेतले. सगळे संग्रह माझ्या संग्रह अलीकडे त्या काही प्रकाशकांनी अतिशय सुंदर स्वरूपामध्ये, पाण्यारण्य जसं दिनकर मनवरांचं, मन्या जोशीचं आहे, किंवा हे जे सगळे लोक आहेत हे स्वतःला मुख्य प्रवाहातले लेखक समजतात. मी मर्ढेकरानंतरचा नवकाव्यात नंतरचा प्रवाह चित्रे कोलटकर डहाके, आणि मग नंतर हा मंगेश नारायणराव काळे नव्वदोत्तर प्रवाह. तसं नाही आहे. म्हणजे त्या महानगरी प्रवाहातला तो एक प्रवाहाचा एक भाग आहे तो. तर ह्या सगळ्या लोकांच्या काव्यामध्ये वेगळ्या पद्धतीने अनुभव विश्व साकार होतं. म्हणून त्यांचं काव्य श्रेष्ठ, आणि केशव म्हणजे दलित आणि ग्रामीण प्रवाहामधल्या साहित्यामध्ये जे काही एक वेगळ्या प्रकारचं अनुभव विश्व होतं ते कनिष्ठ असं आपल्याला म्हणता येणार नाही. जे असं लोक समजत असतील त्यांनी कृपया असं समजू नये असं मला सारखं वाटतं. कारण की वाङ्मयाचं मोठेपण हे त्यातल्या अनुभवाच्या गाढतेशी अवलंबून असतं. किती व्यामिश्रतेने त्या व्यक्तीने आपला अनुभव आपल्या साहित्यातून, शब्दातून, प्रतिभेच्या माध्यमातून व्यक्त केला आहे, त्याच्यावर त्याचं मोठेपण, त्याच्यावर त्याची नवता, त्याच्यावर त्याची महात्मता आणि त्याच्यावर त्याची अभिजातता, कालातीतता सुद्धा अवलंबून असते. हे लक्षात घ्या. मी आपल्या या कॉलेजच्या याच्या निमित्त जे चर्चासत्राचा जो सेमिनार निमित्त जे व्हॉल्यूम निघाला आहे त्याच्यामध्ये माझा वेगळा लेख दिलेला आहे मी. म्हणजे उत्तर आधुनिकता, नवता आणि अभिजातता अशा प्रकारचं विश्लेषण त्याच्यामध्ये केलं आहे. तर हे दलित आंबेडकरवादी प्रवाह, ग्रामीण प्रवाह, स्त्रीवादी साहित्य प्रवाह, आदिवासी साहित्य प्रवाह, महानगरी साहित्य प्रवाह, आणि बघा हे सगळे विशिष्ट विचारांना वाहिलेले प्रवाह आहेत, विशिष्ट अशा प्रकारचा एक विचारव्यूह असलेले प्रवाह आहेत. पण याच्याशिवाय किती मोठं साहित्य आहे, अनेक आहे. लेखक आहे, आशा बगे आहेत, सुनील शिंदखेडे आहेत, संदीप खरे आहेत, जयश्री जोशी आहेत. कितीतरी लेखकांची नावं सांगता येतील की ज्यांच्या या विशिष्ट विचारव्यूह असलेल्या प्रवाहामध्ये ज्यांचं साहित्य बसत नाही. म्हणून त्याला मी एक पारंपरिक, लोकप्रिय आणि मध्यवर्ती साहित्य प्रवाह म्हणतो. नव्वदोत्तरचा प्रभाव त्यांच्यावरही पडलेला आहे, पण वेगळ्या अंगाने त्या सगळ्या गोष्टींकडे जे बघतात अशा प्रकारचा एक स्थूल आराखडा याच्यामध्ये आपल्याला दिसतो. अशा प्रकारचं जे नव्वदोत्तर साहित्याचं जे एक जाणीव विश्व आहे आणि साहित्यिकांचं विश्व आहे त्याच्यामध्ये उत्तर आधुनिकतावाद
नावाच्या संकल्पनेने थोडासा गोंधळही केलेला आहे असं आपल्याला दिसतं. त्याच्याविषयी जेव्हा मी बघायला लागलो किंवा संज्ञा संकल्पना कोशामध्ये उत्तर आधुनिकतावादीची संकल्पना इतकी गोंधळाच्या पद्धतीने मांडलेली आहे की कोणी संज्ञा संकल्पना कोश एखाद्या माणसाने घेतला तर त्याला उत्तर आधुनिकतावाद म्हणजे काय समजायच्या ऐवजी त्याचा गोंधळच निर्माण होईल, अशा पद्धतीने ती मांडण्यात आलेली आहे. आणि त्या तुलनेमध्ये निशिकांत ठकारांनी समीक्षेतील नव्या संकल्पना पुस्तकामध्ये जी उत्तर आधुनिकतावादीची संकल्पना मर्यादांसकट मांडलेली आहे ती जास्ती आपल्या लक्षात येतं की ही करण्यासारखं आहे. आणि हे सगळं जे भावविश्व आहे मराठी कवींचं म्हणजे अगदी एका चौकटीत आपल्याला त्याला काही बसवता येत नाही. आणि म्हणून उत्तर आधुनिकतावादाची संकल्पना जी आहे ती भ्रम निर्माण करणारी संकल्पना आहे असं लक्षात येतं आपल्याला. आणि म्हणूनच अनेक लोकांनी काय म्हटलेलं आहे बघा, आता मी हे समोर जातो, काय म्हटलेलं आहे की निशिकांत ठकार काय म्हणतात की मुळात या परकीय आहेत संकल्पना, बऱ्याच वेळा उत्साह, हौस, दाखवेगिरी आणि फॅशन म्हणून तिचा वापर करण्यात येतो. आपल्याकडे आयात केले जाऊन लागू करण्याचे अर्धेकच्चे प्रयत्न केले जातात. उत्तर आधुनिकता हा अशाच प्रकारचा वाद अलीकडे चर्चेत आलेला आहे असं ते म्हणतात. आणि आयातीत विचार चौकटी आपल्या परिस्थितीतून लावून बघण्याची हौस असते लोकांमध्ये असं ते म्हणतात. ही त्याची मर्यादा त्यांनी व्यक्त केलेली आहे. मकरंद परांजपे सारखा लेखक काय म्हणतो, फॅशनसारखे नवे विचार आणि वाद येतात आणि बदलतात. पश्चिमेकडून आलेले विचार आपल्याला लावता येत नाही हे सगळ्या या लोकांनी मांडलेलं आहे. रवींद्र किंभोने यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की साहित्य समीक्षेत सिद्धांताचा जो प्रस्फोट पाश्चात्य जगात झालेला आहे त्यामागे प्रत्यक्ष साहित्यकृतींचा अनुभव आणि अभ्यास असेल असे म्हणता येणे कठीण वाटते. पाश्चात्यांनी उत्साहात मांडलेले अत्याधुनिक सिद्धांत आपल्यासाठी सापळा ठरण्याची शक्यता अधिक आहे असं अनेक लोकांनी, नेमाड्यांनी तर म्हटलं आहे की मराठी ते उत्तर वसाहतवादाचं कूळ पोरकट समीक्षकांशिवाय कोणी बोलत नाही. पोस्ट मॉडर्निझम आणि म्हणजेच पोस्ट कॉलनिझम हा सुद्धा एक सुसंगत असा विचार नाही, नीट शुद्धांत सुद्धा नाही असं भालचंद्र नेमाडे वगैरे आपले जे सगळे विचारवंत म्हणतात. म्हणून उत्तर आधुनिकतावादाचा पण विचार करायचा असेल, उत्तर वसाहतवादाचाही विचार आपल्याला करता येऊ शकतो. मी तो केलेला आहे. आता वेळेअभावी मी इथं सांगत नाही तुम्हाला, पण माझ्या ह्याच्यामध्ये तो केलेला आहे. वाद म्हणजे काय त्याची पण मी मांडणी केलेली आहे. मग वसाहतवाद समजला की उत्तर वसाहतवाद समजतो. आधुनिकतावाद म्हणजे काय त्याची पण मांडणी केलेली आहे. मग उत्तर आधुनिकतावाद म्हणजे काय तोही समजतो. आणि तो किती रिलिव्हंट आहे, तो किती जुना आहे, किती नवा आहे, आजच्याच काळामध्ये तो आहे का, या सगळ्या गोष्टींच्या मर्यादा याच्या मांडलेल्या आहे. आणि विशेषतः भारतीय परिप्रेक्षामध्ये या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटला मुद्दा आहे की या सगळ्या गोष्टी आपल्या भारतीय समाजामध्ये, संस्कृतीमध्ये, जनजीवनामध्ये, संविधानामध्ये, आपल्या वेगवेगळ्या स्तंभांमध्ये, लोकशाहीच्या स्तंभांमध्ये, लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये, अभ्यासक्रमामध्ये, साहित्यामध्ये, आपल्या सण उत्सव परंपरेमध्ये, आपल्या विवाह कुटुंब संस्थेमध्ये, ग्रामीण जनजीवनामध्ये आणि अनेक साहित्यिकांच्या दिसतात का या विचारधारा किंवा असे विचारव्यूह, त्याचा जर असा विचार केला आपण तर या गोष्टी आपल्याला दिसत नाही प्रत्यक्ष पातळीवर. काही विशिष्ट लोकांच्या डोक्यामधल्या ज्या गोष्टी असतात त्या पातळीवर राहतात. त्याच्यामुळे नवोत्तर साहित्य म्हणजे या वेगवेगळ्या जागतिकीकरणानंतरच्या विविध बदलानंतरचं साहित्य, त्यांच्या प्रभावातून निर्माण झालेल्या जाणीवांचं साहित्य इथपर्यंतच आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी मी थांबतो. सगळ्यांचे आभार, धन्यवाद, नमस्कार. आपल्या चर्चासत्राचे अध्यक्षीय जे भाषण आहे सरांनी पुष्कळ अभ्यासपूर्ण रीतीने मांडलं आणि आजच्या संपवण्याच्या तांत्रिक बऱ्याच अडचणी आल्यात आणि यामध्ये बरंच इंटरप्शन होतं सगळीच कडून.